सर्वात मोठी बातमी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरल्यानंतर काँग्रेसमध्ये गेल्या 10 वर्षांनंतर प्रथमच उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशात पुढील 2 ते 3 महिन्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. कारण महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागविल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्यांनी 10 ऑगस्टपर्यंत प्रदेश कमिटीकडे अर्ज पाठवण्याची व बंडखोरी टाळण्यासाठी हमीपत्र देण्याची अट घालण्यात आली आहे. दरम्यान काँग्रेस जरी 288 जागा लढण्याची तयारी करत असली तरी शरदचंद्र पवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्यात ते महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्षांवर दबाव टाकत जास्त जागा पदरात पाडण्यासाठी काँग्रेस ही खेळी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे यातील पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष असणार आहे.